आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या फोटोची इमोजी आपण कशी बनवू शकतो। फोटोची इमोजी जे लाईव्हला आपल्याला पाठवता येईल, जसे आपण जे सपोर्ट कमेंट म्हणून जी इमोजी पाठवतो, नॉर्मली जी इमोजी आहे ती आपण पाठवतो, पण आता आपण एक स्पेशल इमोजी सुद्धा बनवू शकतो। ती सुद्धा आपल्या फोटोची। तर आपल्या फोटोची इमोजी कशी बनवायची मी तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। पूर्ण फोटो कसा क्रॉप करायचा, कुठून क्रॉप करून घ्यायचा, कसं त्याच्यावरती आपलं नाव लिहायचं आणि फोटो कसा सेट करायचा, ते एकदम मी तुम्हाला सोयीस्कर आणि पूर्ण सरळ पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरच। तर चला तर मग मंडळी बघू आपण की इमोजी कशी बनवायची। तर हे बघा मंडळी, आपण माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आणि आता मी जाणार आहे ChatGPT मध्ये, कारण तिथूनच मला माझा फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे। तर तिथे टाईप करायचं आहे क्रॉप करताना की फाईल साईज 1 MB पेक्षा कमी, म्हणजे तो त्या साईजचा आपल्याला फोटो क्रॉप करून देणार। आणि हे बघा मी आता माझ्या गॅलरीमध्ये आले, तर आपल्या चॉईसप्रमाणे तुम्हाला कुठलाही जो तुम्हाला फोटो पाहिजे तसा एक फोटो द्यायचा ChatGPTला आणि मग एक फोटो तो क्रॉप करून घ्यायचा। मग ते सगळे फोटो येतात आपल्या गॅलरीमध्ये, म्हणजे नंतर जेव्हा तुम्ही इमोजीमध्ये ते फोटो टाकणार तर तुम्हाला ते फोटो पटपट तुमच्या इमोजीमध्ये लावता येतील। तर अशा पद्धतीने मी सगळे फोटो एक करून मी क्रॉप केले। सर्वात आधी व्यवस्थित क्रॉप करून घेतले, म्हणजे ते ChatGPTला मला लावता येतील अशा पद्धतीने। तर हे बघा तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये फोटो टाकल्याच्या नंतर भरपूर काय असं त्याच्यामध्ये ते टाकलं, जसं मी सांगितलं तसं ते ChatGPT आपल्याला त्याप्रमाणे फोटो देतेच क्रॉप करून। एक फोटो असा सिलेक्ट करायचा, तुम्हाला हवं तो करायचा आणि घ्यायचं ChatGPT करून ते देते ती आपल्याला। हे बघा सगळे फोटो माझे इथे आलेले आहेत क्रॉप करून। हे बघा हे राऊंडमध्ये, हे तर मोठे साईज होते ते त्यांनी त्या हिशोबाने मी जसं सांगितलंय 1 MB पेक्षा कमी है ना, फाईल साईज 1 MB पेक्षा कमी असं बोलायचं, म्हणजे तो आपल्याला पाहिजे तसा फोटो येतो। तर हे बघा मी आता पुन्हा माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आले, कारण मला जायचं आता YT मध्ये। तर YT मध्ये आल्याच्या नंतर मी ओपन करणार आहे साईटला जे डॉलरचं निशाण आहे साईटला, त्याच्यावरती मी क्लिक करणार डॉलरवरती, म्हणजे मला माझी मेंबरशिपची फाईल ओपन करायची आहे। तर हे बघा इथे दिसते वरती ग्रीनवाला स्टॉप, फुल स्टॉप दिसते ग्रीनवाला, तर तिथे आहे मेंबरशिप। तर मेंबरशिपवरती मी आता क्लिक करणार। हे बघा मेंबरशिप स्लिपवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे यायचं। इथे लिहिलेलं काय आहे इमोजी, तर इमोजीवरती मी क्लिक केलं बरोबर। आता हे माझे आधीचे फोटो लागलेले आहेत, तर इथे अजून आपल्याला जागा पाहिजे, अजून फोटो पाहिजे। हे बघा मी त्याच्यावरती क्लिक केलं, इथे झालं ओपन एक फोटोची जागा, त्याच्यावरती क्लिक केलं, प्लसवरती गॅलरीमध्ये आले। तर हे बघा गॅलरीमधून मी एक फोटो सिलेक्ट केला। एक फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा मी सेव्ह करणार। तर हे बघा इथे आपल्या पद्धतीने तो फोटो व्यवस्थित फ्रेममध्ये फिट करायचा आणि वरती छोटंसं चिन्ह दिसतं बघा वरती सेव्हचं, हे बघा, तर तिथे मी क्लिक करणार पुन्हा। तर सेव्ह झाला फोटो। आता इथे काय लिहायचं आहे खाली, तिथे नाव लिहायचं आहे। इथे लिहायचं नाव, पण आता वरती जे मी नाव टाकलेत, सुमन टाकलं, नाईक टाकलं, अजून मी काय आशा टाकलं, छोटी टाकलं, पण प्रत्येक फोटोला वेगळं वेगळं नाव द्यायचं आहे तुम्हाला प्रत्येक फोटोला। तर इथे मी टाकलं क्यूट, मी ते स्पीकरमध्ये बोलूनच टाकते, तर इथे मी टाकलं क्यूट, म्हणजे प्रत्येक इमोजीला तुम्ही वेगळं वेगळं नाव देणार। तर हे बघा आलं क्यूट है ना। तर आता मी याला सेव्ह करणार। खाली बघा सेव्हचं ऑप्शन आहे हे व्हाईट, हे बघा हे सेव्ह केलं की माझी इमोजी फिक्स झाली। एकदम सोपं आहे आणि साधं आहे, जसं मी केलंय तसं तुम्ही नुसतं बघून केलं तरी एकदम इझी आहे, करून बघा आणि खूप युनिक आणि खूप मस्त आहे खरोखर। बघितलं मंडळी किती सोपी आणि सरळ पद्धत आहे। मला तर वाटतं तुम्ही खरोखर शिकलाच असताल, तर एकदम सोप्या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवलंय तसं जर तुम्ही बनवली तर काहीही अवघड नाही, खूप सोपं आहे आणि आहे की नाही खूप युनिक। तर मंडळी चला, मला असं वाटतं नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला प्लीज विसरू नका, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा। आणि भेटू आपण अक्षरशः नवीन व्हिडिओमध्ये, असंच काहीतरी वेगळं आगळं मी घेऊन येते तुमच्यासाठी। चला तर मग ओके, बाय बाय।